मंडळी, काय काय व्यवसाय असे असतात की जिथून कस्टमर एकदा गेला की त्याला परत या, आम्ही तुमची वाट बघू असं म्हणता येत नाही. फॉर एक्झाम्पल डॉक्टरांचा पेशंट. कारण डॉक्टर जर असं म्हणाले तर मग फारच चिंतेची बाब आहे असं मला वाटतं. असं नाही म्हणू शकत ना. या नवीन स्टॉक ठेवलाय, पुढच्या वेळेला आणखीन आला माल आला की तुम्हाला दाखवतो नवीन. असं नाही होऊ शकत. सो आमचा एक मित्र आहे ज्याला हॉस्पिटलचे असे अनेक अनुभव आले आहेत गेल्या काही वर्षात, आणि तो इथे येऊन आता ते रंगवून सांगणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याहून योगेश सुपेकरचं. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टरांनी बाहेर बोर्ड लावला, इथे 70 वर्ष पूर्ण झालेल्या पेशंटचा मोफत इलाज केला जाईल. आपल्या आई वडिलांना सोबत आणलं तर. त्याच्यानंतर एक मुलगी येते, डॉक्टर प्रचंड मला झोप येते, दिवसा झोप रात्री झोप, नुसतीच मी झोपते, मला काहीतरी असं जालीम उपाय सांगा. डॉक्टर म्हणे एक काम करा, तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टॉल करा. त्यांनी भले भले झोप उडाली. एक बाई येते वैतागून, डॉक्टर मला फार कसं तरी होतंय, मला काय करावं काही नाही, मला सुचत नाही झालंय, काहीतरी करा ना प्लीज. डॉक्टर तपासावं लागणारच आहे. ओ माय गॉड, तुमच्या रक्तात आहे ना शॉपिंग कमी पडलंय. तुम्ही 4-5 मॉल फिरा, ब्युटी पार्लरला जाऊन या, आणि महत्वाचं 4-5 बायकांसोबत जरा गोसिपिंग करा. आता डॉक्टर असो किंवा दवाखाना असो, तो आपल्या जिव्हाळ्याचा भाग जरी असला तरी थोडस तिरकस नजरेनं बघितलं ना तर आपल्याला जे दिसतं ते मी या ठिकाणी सादर करतो. ICUच्या बाहेर गंभीर वातावरण नातेवाईक थांबलेले असतात, कोणीच काही बोलत नसतं. इतक्यात एक जण उठतो, असं बघतो, तरीच म्हणलं तो जो टीव्ही ना टीव्ही त्याच्यावर रेषा आल्यात, चॅनल दिसत नाही, तो जर अँटेना हलवा झी दिसल, म्हातारीला बरं वाटतं. पेशंटच्या बाजूचे जे मित्र असतात ना, मित्र एकाने असं घेतलं एक्सरे, कवटीत क्रॅक आहे, याचं झेरॉक्सचं दुकान. दुसऱ्याने लगेच रिपोर्टचे पेपर काढले, हे काय कोण आहे डॉक्टर, असं कुठं असतं तो रिपोर्ट, हा 4थी नापास. सर्जनचे रिपोर्ट चेक. त्यातून काही मित्र असे असतात ना की कोण नर्स आहे आज, ते बघून पेशंट जवळ झोपायला तयार. तुम्ही जाऊ ना घरी, मित्र येतो माझा, दोस्ती का काय आमची, मी आज झोपतो, तुम्ही हा. रात्री झाली, हा त्याला म्हणे, आता किती दिवस तू गादीवर झोपतो, त्या तू जरा आथरुणावर झोप, पाठीला बरं वाटेल, मी गादीवर झोप. हे गादीवर झोपलं, सकाळी उठलं, गाय 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 गाय, कसा झोपत असेल, स्प्रिंगा लई टोचत होत्या मला. पेशंट, स्प्रिंगा नव्हत्या त्या, डॉक्टर इंजेक्शन देत होत. पलीकडं बाईचा आरडाओरडा सुरू, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला. नर्स, अहो तुमचं बाळ माझ्याकडे, बाळ जाऊ द्या, माझा मोबाईल कुठे गेला. काहींचा हात फ्रॅक्चर असताना माणसं बघायला येतात आणि त्या बँडेजवर लिहितात गेट वेल सून. एकाने लिहिलं माझे 15 रुपये नंतर. हातावर लिहितात काय, म्हणजे इतकं अवघड असतं वातावरण. परंतु एक आहे की आमच्या ओळखीचे ना, आमच्या जवळचे ना, आमचे लाडके भावकीतले असे डॉक्टर आहेत की जे डॉक्टरांकडे कुठलाही पेशंट ठणठणीत बरा होतो. ते असे डॉक्टर आहेत की जे कोणाला इंजेक्शन, गोळ्या, कुणाचं ऑपरेशन अजिबात करत नाही. ते फक्त आणि फक्त प्रत्येक हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये त्यांनी TV लावलेला आहे आणि त्या TV वरती चला हवा येऊ द्या चालू असतं. पेशंट हवा येऊ द्या बघतात आणि आनंदाने बरे होतात, हसत हसत घरी निघून जातात. क्या बात आहे योगेश, वाह. पाहुण्यांना विचारणार आहोत, सुरुवात करणार आहोत डॉक्टर पासून. वा वा, फारच भारी. आणि माझ्या जवळचा विषय होता. कारण अनेक पेशंट्स मी पण बघितलेले आहेत, त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे. म्हणजे सिरियस विषयावरती सुद्धा गंमत काढणं
हे फार अवघड असतं आणि तुमचं ऑब्झर्वेशन पण चांगलं आहे. मस्त केलंस. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. वा. थँक्यू. मी चांगलं केलं म्हणजे आमच्या शिकारीचा आणि डॉक्टरचा तसा संबंध फार जवळचा आहे. म्हणजे आमच्यात थोडासा फरक आहे सर. काय म्हणजे कसं आहे की शिकाऱ्याच्या गोळीचा नेम लागला की शिकार होते आणि डॉक्टरच्या गोळीचा नेम चुकला तरी शिकार होते. तसं आहे ते. आता बघूयात श्रमाचं फळ तुला काय मिळालंय. ते म्हणजे पेरू. पेरू. आणि डॉक्टर आजच्या परफॉर्मन्ससाठी तुला मिळतोय पेरू. पेरू. ऑल द बेस्ट. थँक्यू. येस. आता येणार आहे झेंडे यांच्याकडे. विक्रांत सरांचं यांच्याशिवाय पान हलत नाही अशी एक व्यक्तिरेखा तुम्हाला करायला मिळाली. काय सांगाल? खूप सॉरी, मी ते अगोदर ह्याचं सांगू का? मी जर आठवून ठेवलं की सांगा सांगा सांगा. Sorry. सांगा सांगा. नाही, तसं काय ना, कॉमेडीच कार्यक्रम आहे. या सर. तर लहानपणी मी तसा खूप हुशार होतो. हां. 5वीला असताना मला ज्यावेळेस मी माझ्या वडिलांना दाखवलं माझं उत्तरपत्रिका की मला 20पैकी 20 मार्क, घटक असलेले 20पैकी 20 मार्क पडलेत. तर त्यावेळेस त्यांनी मला एक सायकल घेऊन दिली होती आणि ते माझ्यासाठी खूप मोठं प्राईज होतं. वा. तर विक्रांत सरंजामाचा मी राईट हँड आहे. ते कॅरेक्टर करताना माझ्यासमोर जो माणूस आहे सुबोध, तर त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. आता येणार आहे बिपिन टिल्लू याच्याकडे. ऍक्च्युअल आयुष्यात लग्न झालंय का व्हायचं अजून? नाही, अजून व्हायचंय. मग आता बिपिन टिल्लू झाल्यानंतर मुलींची रिॲक्शन काय असते? हा, म्हणजे पहिले अशी एवढी जास्त पॉझिटिव्ह नव्हती, पण ज्यावेळेला ते माझे फेसबुकवरचे फोटो वगैरे बघतात ते म्हणतात की हे म्हणजे त्यांना एक फार असं ट्रान्सफॉर्मेशन वाटतं की म्हणजे तुम्ही तिकडे असे वाटतं आणि एकदम इकडे येतं. म्हटलं हो ॲब्सोल्युटली. म्हणजे तोच तर एक कलाकाराचा गुण असतो की तुम्हाला एक्झॅक्टली उलटं पात्र रंगवायचं असतं. ओके, तर परत ती वेळ आलेली आहे जी आपल्याला कोणालाच आवडत नाही. पण आता मला तुम्हाला सांगायचं आहे की तिखे काका आणि अर्णव या दोघांनी या आठवड्यामध्ये हास्य सिंहासन पटकावल्यामुळे ते या एलिमिनेशन मध्ये सहभागी होणार नाहीये. त्यांच्यासाठी एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या. टाळ्या. आले. तर आता कबूतर काका देणार आहेत हा माहेरचा आहेर. तो ज्या स्पर्धकाला मिळणार आहे तो आज तात्पुरती का होईना पण आपली रजा घेणार आहे या मंचावरून. ओके, योगेशजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचा प्रवास खूप चांगला होता. या जे कुठे शिकायला मिळालं नाही ते एवढ्या दिवसामध्ये झी मराठी चला हवा युद्धेमध्ये मला शिकायला मिळालेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी धन्यवाद देतो. थोडेसे आता जिथे प्रयत्न कमी पडले असले तरी ह्याची शिदोरी घेऊन मी महाराष्ट्राला कायम लोटपोट हसवत राहील. मला पर्सनली खूप आवडला होतास तू. जे मी तुझं कौतुक पहिल्याच एपिसोडला केलं होतं की तुझा चेहरा, त्याची गंमत आम्हाला आज खूप मिस केली आम्ही. पण काय हरकत नाही, स्पर्धा आहे त्यामुळे आत्तापुरती ही रजा आहे. पुढे नक्कीच तू आमच्याबरोबर काम करशील. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.